चिमूर के प्रसिद्ध श्रीहरि बालाजी देवस्थान में प्रशांत महाराज ठाकरे का आगमन धार्मिक अनुष्ठान के लिए हुआ। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते के साथ बातचीत करते हुए उन्होंने युवकों को क्या संदेश दिया, देखते हैं इस खबर में। श्री हरि बालाजी महाराज देवस्थान चिमूर और श्री हरि बालाजी महाराज भक्त मंडल के संयुक्त तत्वाधान में 26 नवंबर मंगलवार को सुबह 8 बजे हनुमान चालीसा प्रसारक मंडल खरसंगी की ओर से सामूहिक श्री हनुमान चालीसा पठन कार्यक्रम आयोजित किया गया था। हनुमान चालीसा पठन कार्यक्रम में हरिभक्त परायण डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरे इनकी विशेष उपस्थिति थी। इसमें श्री हरि बालाजी देवस्थान में हनुमान पठन आयोजित कार्यक्रम अवसर पर प्रशांत महाराज ने युवकों को अमूल्य संदेश दिया। श्री हरि बालाजी महाराज भक्त मंडल की ओर से प्रशांत महाराज इनका शॉल और श्रीफल देकर सत्कार किया गया। इसमें डॉक्टर श्याम खटवादे, रोटरी क्लब के सचिव कैलाश धानोरे, दिनेश कठाने उपस्थित थे। हनुमान चालीसा पठन कार्यक्रम का समापन महाप्रसाद से किया गया। इस दौरान सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते यहाँ मौजूद थे। तो सुनिए सीटीवी से बातचीत दौरान प्रशांत महाराज ठाकरे ने क्या कहा। दादा, सध्याचा युवक हा खूप चिंताग्रस्त आहे, तो भरकटल्यासारखा झाला आहे, त्यांना काय संदेश द्याल? आताच्या युवकाच्या समोरच्या सध्याच्या दोन महत्त्वाच्या समस्या आहेत। एक तर सेल्फ ॲनालिसिस, माझ्यामध्ये काय आहे आणि मी काय केलं पाहिजे याबद्दलचा त्याला विसर पडलेला आहे। आणि दुसरं मटेरियलिस्टिक जी लाईफ आहे, जे जीवन आहे, त्याच्यामध्ये तो विसरलेला आहे। या दोन्हीमधून बाहेर काढण्याचा उपाय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्याला सांगितलेला आहे। आपुल्या कष्टावरीच जगावे, कोणाचे उपकार अंगी न घ्यावे, कमीत कमी खर्चाने राहावे साध्या घरी। आणि दुसरी गोष्ट, त्याने कोणत्याही फ्रस्ट्रेशनमध्ये न जाता, नैराश्यामध्ये न जाता, हू आय एम, मी कोण आहो याचा जर शोध घेतला, स्वतःमधले वीकनेस, मेरिट पॉईंट, लूपहोल्स या सगळ्या गोष्टीचं जर चिंतन केलं तर तो पुढे जाऊ शकेल, चांगल्या पद्धतीनं हे करेल आणि कष्टाची प्रवृत्ती त्याच्या मनाला आणि शरीराला दोन्हीकडे लागेल तर निश्चितच महाराज म्हणतात, कौन कहता है भारत होवेगा हैवानों का, गुंडों का, पापियों का, काले बाजार शौकियों का, आई हवा निकल जाएगी, जोश बढ़ेगा सेवा का। ही मरगळ निघून जाईल। पुन्हा एकदा भारत म्हणजे तेजानं वलयांकित असलेला भारत तरुणांच्या माध्यमातून होईल। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।